नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. व्यक्ती, घटना यांवरती वास्तवाचं दर्शन घडवणारे जे चित्रपट असतात ना, त्यालाच आपण म्हणतो माहितीपट किंवा अनुभोधपट. काल्पनिकतेला जराही वाव न देता किंवा काल्पनिकतेचं स्थान न घेता वास्तवाचं दर्शन करून काही गोष्टी मुद्रित करून त्याचं संकलन करणं म्हणजेच अनुभोधपट अथवा माहितीपट. याचा मुख्य उद्देश मार्गदर्शन करणे किंवा दिलेली माहिती संकलित ठेवणे आणि पुढच्या पिढ्यांसाठी या माहितीचं जतन आणि संवर्धन करणे हा आहे. हे माहितीपट वेगवेगळ्या विषयांवरचे असतात आणि अशा वेगवेगळ्या विषयांपैकीच एक महत्त्वाचा विषय माहितीपट निर्मितीचा आहे, तो आहे वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण. या सर्व विषयांवरचे माहितीपट कसे तयार करायचे, ते करताना नेमक्या अडचणी कुठल्या संभवतात, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठीच आजच्या सखी सह्याद्रीच्या विषयाची निवड करण्यात आली आहे. पाहूया आजचा आपला विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत माहितीपट क्षेत्रातली महिलांची कारकीर्द या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर एक तज्ज्ञ सखी या विषयातली इथे आहे. आज आपल्याबरोबर आहेत पर्यावरण पत्रकार आणि माहितीपट निर्माती सखी आरती कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की जतन संवर्धन करून पुढच्या पिढ्यांना ह्याचा निश्चितच उपयोग होत असतो, असे माहितीपट कसे नेमके तयार करायचे या विषयावर आज आपल्याला मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना मी त्यांची ओळख करून देते. आरती कुलकर्णी, पर्यावरण पत्रकार तसेच माहितीपट निर्माती सखी. यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आणि पर्यावरण पत्रकार म्हणून त्या काम करतात. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी शेक्रू या संस्थेची स्थापना केली. पर्यावरण पत्रकारितेसाठी त्यांना तब्बल 2 वेळेला रामनाथ गोयंका पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी नाईल नदीवर केलेल्या माहितीपटासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारत इजिप्त शिष्टमंडळात सुद्धा आमंत्रित केलं होतं. त्यांची गाज कॉल ऑफ द ओशन ही फिल्म संयुक्त राष्ट्रांच्या मालदीवमधल्या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली. आरती या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सल्लागार आहेत. त्यांना सेंचुरी एशिया पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स, BBC न्यूज, IBN लोकमतमध्ये सुद्धा त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. वन्यजीव संवर्धनासाठी, पर्यावरणासाठी वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज त्या तयार करत असतात. पुन्हा एकदा मॅडम आपलं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत माहितीपट निर्मितीत महिलांची कारकीर्द या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत पर्यावरण पत्रकार आणि फिल्म मेकर, डॉक्युमेंटरी मेकर आरती कुलकर्णी. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आणि वेळ न घालवता आता लगेचच प्रश्नाकडे आपण वळूया. पर्यावरण पत्रकार हा खरं तर एक वेगळा विषय आणि त्याच्यात पर्यावरण या विषयावरची डॉक्युमेंटरी हा आणखीन वेगळा विषय. तर मुळात ह्याची सुरुवात कशी झाली याविषयी काय सांगाल आपण? हो चैताली, मुळामध्ये मी पत्रकार आहे आणि पर्यावरण हा माझा आयुष्यभराचा ध्यासाचा विषय आहे. तर जेव्हा मी पत्रकारितेमध्ये पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं तर मी असं ठरवलं की पत्रकारिता तर आपण करूयाच, पण त्याबरोबर पर्यावरण पत्रकारिता हा एक महत्त्वाचा विषय मी सुरू केला. ह्याची सुरुवात खरं तर झाली, मी गणपतीपुळ्याची आहे आणि गणपतीपुळ्याच्या निसर्गाने कुठेतरी माझ्यामध्ये हे बीज रोवलं असावं. पण जेव्हा मी महाराष्ट्र टाइम्स सारख्या पेपरमध्ये काम करत होते तेव्हा मी महाराष्ट्रातलं वन्यजीवन, पर्यावरण याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली, त्याच्यावरचे रिपोर्ट्स करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस भीमाशंकर अभयारण्य जे आहे आपलं, भीमाशंकर अभयारण्यामध्ये मी शेकरू पाहिलं. हे शेकरू म्हणजे मोठी खार असते, जायंट स्क्विरल म्हणतो आपण त्याला. आणि या शेकरूला मी जेव्हा भीमाशंकरच्या जंगलामध्ये पाहिलं तेव्हा मला काहीतरी एक वेगळ्या पद्धतीनं हा विषय भिडला असं म्हणावं लागेल. आणि पर्यावरण पत्रकारितेमध्ये लेख लिहिणं, डॉक्युमेंटरी करणं, त्याबद्दल जनजागृती करणारे उपक्रम राबवणं, हे सगळं जे काम आहे ते मला असं वाटलं की या शेकरूच्या नावानं करूया आपण. आणि महाराष्ट्र राज्याचा हा प्राणी आहे, जिथे शेकरू असतं तिथलं जंगल अतिशय समृद्ध मानलं जातं आणि म्हणूनच शेकरूच्या नावानं मी माझ्या या उपक्रमाला सुरुवात केली. क्या बात आहे. मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की भीमाशंकर अभयारण्याचा तुम्ही उल्लेख केलात. अतिशय घनदाट असं हे आहे आणि शेकरू हा तर फार महत्त्वाचा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, तर त्याचा उल्लेख आपण केला. तर आता इथेच मला यायचं होतं की शेकरू या नावाने आपण कुठले कुठले उपक्रम त्यावेळेला सुरू केलेत, बरोबर, ज्याच्यातून मग हे पुढे सगळे डॉक्युमेंटरी आणि या गोष्टी आम्हाला दिसायला लागल्या. तर कुठले उपक्रम याच्या अंतर्गत होते?
मुळामध्ये सुरुवात पत्रकारितेतूनच झाली. पर्यावरण पत्रकारिता मी करत होते. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जंगलांमध्ये, ग्रासलँड्समध्ये सागरी जीवनावर वृत्तांकन करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला असं वाटलं की बातम्यांच्या पलीकडे जाऊन हे सगळं जग जे आहे ना, हे आपण सगळ्यांना दाखवूया. आणि तो काळ जसा होता, 2000 सालची सुरुवात होती तेव्हा, आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एवढं काही वन्यजीवन आहे, एवढी काही जैवविविधता आहे, याचं आपल्याला तेवढंसं भान नव्हतं. आणि म्हणून मी असं ठरवलं की पहिल्यांदा आपण या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करूया. डॉक्युमेंटेशन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश. त्याच्यानंतर शेकडोच असं नाही, वेगवेगळ्या वन्यजीव संवर्धनासाठी जे लोक काम करतायत, तळागाळातले लोक जे काम करतायत, त्यांचं काम सगळ्यांच्या समोर यावं. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश जो पत्रकारितेमुळे सफल झाला असं मला वाटतं, डिसिजन मेकर्स म्हणजे निर्णय घेणाऱ्यांच्यापर्यंत हे सगळे विषय पोहोचवणं, असे 3 सूत्र घेऊन मी आत्तापर्यंत काम करते. क्या बात आहे. मला वाटतं याच्यात तुम्ही एक उल्लेख केलात की स्थानिक लोकांचा सहभाग जर अशा गोष्टींमध्ये झाला, कारण पर्यावरणासारखा विषय आहे की जो परिसरात सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे आणि स्थानिक लोकांना मला वाटतं याची जास्ती माहिती असते, तर हा एक महत्त्वाचा हेतू तुम्ही डोळ्यापुढे ठेवला होतात. आणि याच्यातूनच मग वेगवेगळे माहितीपट समोर यायला लागले. तर मला सुरुवातीला एका माहितीपटाविषयी विचारायचं आहे आणि अर्थात त्याच्या जोडीने अजून एका माहितीपटाविषयी विचारायचं आहे. तर ते आहे गाज आणि अँटिनावाला कासव. तर या ज्या 2 डॉक्युमेंटरी आहेत, तर या तयार करण्याचा हेतू काय होता की कासव ही जी प्रजात आहे याविषयी माहिती देणं, म्हणजे नक्की ही कशी काय बनली आणि याचे विशेष काय आहेत? हो, गाज कॉल ऑफ द ओशन असं माझ्या पहिल्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे आणि अतिशय माझ्या क्लोज टू हार्ट अशी ती डॉक्युमेंटरी आहे. मी गणपतीपुळ्याची असल्यामुळे समुद्री जीवनाशी लहानपणापासून संपर्क येत होता. कधी कधी अंधूक वेळेला मी कासवं पाहिली होती, किनाऱ्यावर वाहून आलेले देवमासे पाहिले होते, पण हे सगळं काय आहे हे मला माहिती नव्हतं. कोकणामध्ये सह्याद्री निसर्ग मित्र नावाची एक संस्था आहे आणि त्यांचं अतिशय जागतिक दर्जाचं असं काम आहे. तर सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काड्डरे आणि राम मोने यांच्याबरोबर एक दिवस मी पूर्ण कोकण किनारा पाहिला. आणि कोकणमध्ये काय काय आहे, समुद्री गरुड आहेत, डॉल्फिन्स आहेत, सीगल्स आहेत, सागरी कासवं आहेत, हे सगळं लक्षात आलं. मग मी त्याच्यावर एक दीर्घ लेख लिहिला आणि नंतर मला असं वाटलं की हे सगळं आपण दृश्य स्वरूपामध्ये लोकांपर्यंत आणलं पाहिजे. आणि त्याच्यातूनच गाजची संकल्पना पुढे आली. गाजच्या वेळेला आम्ही काय केलं, उत्तर कोकण ते अगदी दक्षिण कोकण हा पूर्ण किनारा आम्ही पिंजून काढला आणि तिथे वेगवेगळ्या वन्यजीवांवर जे काम सुरू होतं ते त्याच्यामध्ये दाखवलं. आणखीन एक वैशिष्ट्य असं की समुद्राखाली काय आहे अशी एक उत्सुकता निर्माण झाली. आणि तेव्हा माझा एक वन्यजीव संशोधक मित्र आहे सारंग कुलकर्णी, जो अंदमानमध्ये काम करत होता. मी त्याला म्हटलं की तू कोकणात ये आणि कोकणाच्या समुद्राखाली काय आहे हे आपण शोधून काढूया. असे एक एक विचार येत राहिले. मग असं लक्षात आलं की मालवणच्या शाळकरी मुलांसोबत आपण ही फिल्म केली तर, आणि ही फिल्म करताना आम्ही त्या शाळकरी मुलांना सगळीकडे घेऊन गेलो. म्हणजे अगदी समुद्रातल्या याच्यावर डॉल्फिन्स बघायला घेऊन गेलो, निवतीला बर्न्ट आयलंडला पाकोळ्यांची घरटी आम्ही पाहिली. त्याचबरोबर समुद्राखाली जे आम्ही सगळं चित्रण केलेलं होतं ते आम्ही मुलांना दाखवलं. आणि मालवणच्या शाळेमध्ये आम्ही डॉल्फिन क्लब स्थापन केला. हा आमचा शेकरूचा अगदी पहिला उपक्रम. आणि ज्या मुलांनी मला त्यांच्या समुद्राबद्दल जे सांगितलं ना, त्याच्यानंतर मला असं वाटलं, तू जे म्हणतेस की स्थानिक लोकांचा सहभाग, आणि नंतर असं मला वाटलं की या सागरी जीवनाचं संवर्धन व्हायचं असेल तर इथले मच्छीमार, इथली लहान मुलं, इथले गावकरी हेच ह्याचे पालक आहेत अल्टिमेटली. आणि त्यांच्याबरोबर ती फिल्म केल्यामुळे त्याचा एक प्रभाव जो होता तो वेगळाच पडला. तू अँटिनावाला कासव बद्दल म्हणालीस, तर तेव्हा मला माहिती नव्हतं की आपण पुन्हा एकदा 20 वर्षांनी कोकण किनाऱ्यावरच येणार आहोत आणि एक वेगळी फिल्म करणार आहोत. गाजमध्ये आम्ही ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांचं चित्रण केलं होतं, कसं त्यांचं जन्मनाट्य त्या किनाऱ्यावर फुलतं हे आम्ही दाखवलं होतं. आणि कासवाची पिल्लं जेव्हा प्रेक्षक बघायचे तेव्हा ते अक्षरशः भारावून जायचे, त्यांनी हे कधी पाहिलेलंच नव्हतं. आणि त्याच्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे गुहागर, वेळास, अंजर्ले या ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्याचा एक ऐतिहासिक प्रयोग झाला. आणि 5 कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यात आले. आणि कासवं जेव्हा समुद्रामध्ये जातात तेव्हा ती कुठपर्यंत जातात, काय करतात, हा उद्देश होता त्याच्यामध्ये. आणि
त्याच्यावर आम्ही अँटिनावालं कासव ही फिल्म केली आणि त्यातलं एक कासव अगदी श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत 5,000 किलोमीटरचा प्रवास करून गेलं आणि त्याच्यामुळे कासवांची एक वेगळीच दुनिया, समुद्राखालची एक वेगळीच दुनिया सगळ्यांच्या समोर आली. क्या बात आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की अंदमान मधलं काम आणि कोकणातलं काम याच्यात इतकी आपल्याकडे जैवविविधता आहे आणि भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येणारा अनुभव, तिथे सापडणारं जैवविविध्य हे वेगवेगळं असतं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. शिवानंद वसे होते, पत्रकार शिवानंद वसे. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता मी सुद्धा एक पत्रकाराचं काम करतोय, पण कसं आहे पत्रकार ही अगदी निर्भीडपणे आणि सगळ्या चांगल्या प्रकारे उत्कृष्ट रीतीने काम करण्यासाठी त्यांच्याकडे कोणती बाब असणे गरजेचं आहे? म्हणजे एखादा कशा प्रकारे आपण काम केले पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठून बातमी कशी द्यायला पाहिजे आणि कुठून गोळा केला पाहिजे आणि ते सत्यता कसे पडताळले पाहिजे, असं आम्हाला हे काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्ही चांगल्या प्रकारे पत्रकाराचे काम करू शकतो. असं तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन करायला, असं माझं सगळे पत्रकार बिंदू आणि माझ्या प्रश्न आहे मॅडम. नक्कीच. मला वाटतं मॅडम या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देतील. फक्त वेळ झाली इथे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय माहितीपट क्षेत्रातली महिलांची कारकीर्द या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत पर्यावरण पत्रकार आणि डॉक्युमेंटरी मेकर आरती कुलकर्णी. ब्रेकपूर्वी आपण 2 डॉक्युमेंटरीविषयी बोललो, गाज आणि त्याचबरोबर ती आणखीन एक त्यांची अँटिनावाले कासव या डॉक्युमेंटरीविषयी. आणि आपल्याला फोन आला होता, शिवानंद सरांनी प्रश्न विचारला होता की आरतीताई तुम्ही पत्रकार, पर्यावरण पत्रकार म्हणूनही काम करताय आणि शिवाय डॉक्युमेंटरी मेकर, अशा दोन्ही जबाबदाऱ्या आपण पेलतात. तर नेमकं पत्रकार म्हणून काम करत असताना कोणत्या गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे, असा त्यांचा प्रश्न होता. तर याविषयी काय मार्गदर्शन करायला? महत्त्वाचा प्रश्न आहे चैताली. पत्रकारितेचं 3 सूत्र आहेत मेन: इन्फॉर्म, एज्युकेट, एंटरटेन. म्हणजे तुम्ही माहिती द्या, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण सुद्धा द्या आणि एंटरटेन सुद्धा करा तुमच्या प्रेक्षकांना, वाचकांना. एंटरटेन करा म्हणजे काय, तर तुमची स्टोरी अशा पद्धतीने इंटरेस्टिंग असली पाहिजे की त्या विषयामध्ये त्या ऑडियन्सना तेवढाच रस निर्माण होईल. तर पर्यावरण पत्रकारिता करताना खास करून मी हे सांगेन की फील्डवर जाणं, फील्डवर जाऊन प्रत्यक्ष रिपोर्टिंग करणं. एका इंटरनॅशनल न्यूज चॅनलची कॅचलाईन होती, गो देअर. म्हणजे तिथे जा तुम्ही आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही दिसतंय ना, ते तुम्हाला इथे बसून लिहून कितीही संशोधन करून तो अनुभव येणार नाही. आणि मग तिथे जाऊन तुम्हाला जो अनुभव येतोय तो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणखीन एक पत्रकारितेचं आत्ताचं जे स्वरूप आहे, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन ते डिजिटल आता खूप इंटरॅक्टिव्ह झालेलं आहे. तर तुमची पत्रकारिता लोकांशी संवाद साधणारी सुद्धा असायला पाहिजे. आणि कोणत्याही क्षेत्रातली पत्रकारिता असो, पर्यावरण क्षेत्रातली तर आणखीनच, कारण तो तुमचा निसर्गाशी सुद्धा संवाद आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं या 2-3 गोष्टी जर सांभाळल्या तर ते आणखीन उत्कृष्ट पद्धतीने होईल. आता यालाच जोडून प्रश्न विचारायचा आहे की गो देअर, असं तुम्ही म्हणालात की ज्यावेळेला आपण एखादी डॉक्युमेंटरी करतो त्यावेळेला तिथे जाऊन तो अनुभव घेऊन मग तो मुद्रित करणं, हे खरं सांगायचं तर बरंच कौशल्याचं काम आहे. आणि त्यात मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की पश्चिम घाट अतिशय समृद्ध आणि मग त्याच्यावरची डॉक्युमेंटरी करावी असं मुळात का वाटलं आणि ही करत असताना काय या पश्चिम घाटाचे विशेष आपल्याला जाणवले, काय सांगाल आपण? हो, जसं आपण आत्ता समुद्राबद्दल बोलत होतो की समुद्राशी आपलं एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे, तसंच पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री, आपण आता सह्याद्री वाहिनीवरूनच बोलतोय. हा जो पश्चिम घाट आहे तो जैवविविधतेनं नटलेला आहे. त्याचबरोबर जागतिक दर्जाचं एक मोठं पर्यावरणाचं स्थळ आहे, हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तो. आणि पश्चिम घाटाच्या बचावासाठी अनेक जण काम करतात. या फिल्मची सुरुवात अशी झाली की पश्चिम घाट बचाव मोहिमेला 25 वर्ष झाली होती. त्याबरोबरच पश्चिम घाटातली अनेक ठिकाणं जागतिक नैसर्गिक वारशाचा दर्जा म्हणून घोषित झाली होती. आणि महाराष्ट्रामध्ये त्यातलं आपलं कास पठार आहे, चांदोली, राधानगरी अशी अभयारण्य जी आहेत, तो सगळा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच आहे. त्याच्यातली काही ठिकाणं नैसर्गिक वारशाचा दर्जा म्हणून घोषित झाली. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पश्चिम घाटामध्ये पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी स्थानिक लोक, पर्यावरणवादी कार्यकर्ते खूप प्रयत्न करत होते. कारण मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू होती. त्याचबरोबर मायनिंग, खाणकाम प्रचंड वाढलेलं होतं सिंधुदुर्ग, गोवा या जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर. आणि केंद्र सरकारने
माधव गाडगीळ सरांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट बचाव समिती नेमलेली होती आणि या समितीने सरकारला काही उपाय सुचवले की तुम्ही पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी काय केलं पाहिजे. तर मला असं वाटलं की पश्चिम घाट म्हटल्यावर आपल्या मनामध्ये जे जे प्रश्न येतात त्या सगळ्याची उत्तरं माझ्या प्रेक्षकांना मिळाली पाहिजेत. खरंय. आता पश्चिम घाट जो आहे तो आहे सलग अरबी समुद्राला समांतर असा 1600 किलोमीटरचा पट्टा आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, केरळ, तमिळनाडू अशी 6 राज्य येतात. तर आम्ही एक आव्हान स्वीकारलं, म्हणजे टेलिव्हिजन चॅनेलमध्ये काम करत असताना आम्ही स्टोरीज करतच होतो, पण आम्ही असं ठरवलं की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये या 6 राज्यांमध्ये जायचं आणि पश्चिम घाटामध्ये नेमकं काय चाललंय ते सगळ्यांपुढे मांडायचं. अर्थातच पुन्हा एकदा स्थानिक लोकांचा सहभाग आणि पश्चिम घाटाच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं मी एक वेगळा भारत पाहिला चैताली. असं मला वाटलं की खरा भारत त्या जंगलांमध्ये आहे, ती जैवविविधता जपणाऱ्या माणसांमध्ये आहे. ग्रेट पाईड हॉर्नबिल म्हणजे आपण ज्याला महाधनेश म्हणतो तसे त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्या पश्चिम घाटाचे. त्याचबरोबर ब्लॅक पॅन्थर सारखी अतिशय रहस्यमय अशी बिबट्याचीच प्रजाती तिथे आहे. पश्चिम घाटातल्या जंगलांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तिथले इश्यूज वेगळे आहेत. काही ठिकाणी खाणकाम आहे, काही ठिकाणी जलविद्युत प्रकल्पांमुळे जंगलांवर आलेला रेटा आहे, काही ठिकाणी हत्ती विरुद्ध माणूस असा संघर्ष सुद्धा आहे. तर याच्यावर उपाय शोधतंय का कोणी यावर सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि पश्चिम घाट नातं पश्चिम घाटाशी अशी एक डॉक्युमेंटरी केली. मला वाटतं त्या माहिती देत असताना आपल्या लक्षात आलं असेल की या डॉक्युमेंटरी जतन होणं हे किती महत्वाचं आहे, कारण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आता जी जंगलं आहेत आणि पूर्वीची जी जंगलं होती त्यात नक्कीच फरक पडलाय, तफावत झाले. जैवविविधतेत त्याने उल्लेख केला एका पक्षाचा महाधनेश जो आता दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. तर अशा अनेक गोष्टी या डॉक्युमेंटरीजच्या निमित्तानं पुढे येत असतात आणि त्यामुळे फार खरं तर मोठं क्षेत्र असं म्हणायला हरकत नाही. आता याच्यातून एक पुढचा एक प्रश्न माझ्या मनात आला की नाईल नदी, तर त्याच्यावरची डॉक्युमेंटरी करावी असं का वाटलं आणि मग त्याचं काय विशेष आहे? जसं तुम्ही मला पश्चिम घाटाच्या बाबतीत सांगितलं की 6 राज्यात जाऊन वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तो बघणं, न्याहाळणं, त्याच्यावरची डॉक्युमेंटरी करणं हे आपलं काम होतं. तर तसं नाईल नदीच्या बाबतीत काय विशेष होतं की तिथे का वाटलं की तिथे जाऊन डॉक्युमेंटरी करावी? काय याचा विशेष होता? या सगळ्याची बीजं कुठेतरी लहानपणातच असतात आपल्या. म्हणजे जसं मी म्हटलं की गणपतीपुळ्याची मी आहे म्हणून समुद्री जीवनावर डॉक्युमेंटरी केली. पश्चिम घाटामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने महाबळेश्वर, माथेरानसारख्या ठिकाणी जातो आणि आपल्याला त्याची ओळख होते. तसंच आपल्याला शाळेमध्ये नाईल नदीवर धडा असायचा की इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात असं एक असायचं आणि ही वाळवंटातून जाणारी अशी जगातली सर्वात लांब नदी आहे. म्हणजे ॲमेझॉन नदी ही जगातली सर्वात मोठी नदी आहे आणि ही सर्वात लांब नदी आहे. नाईल नदी 11 देशांमधून जाते आणि ती दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी आफ्रिका खंडात वाहत जाते पूर्ण. आणि जेव्हा मी नाईलचा शोध घ्यायला लागले, माझ्या लहानपणीची उत्सुकता शमवण्यासाठी खरं तर मी हे प्रश्न मला विचारले आणि मग माझ्या असं लक्षात आलं की 11 देशांमध्ये तर आपल्याला जाणं काही शक्य नाहीये तांत्रिकदृष्ट्या. मग मी असं निवडलं की इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात ना, मग इजिप्त आणि नाईल यांच्यामध्ये काय संबंध आहे तो आपण तपासून बघूया. आणि जेव्हा मी नाईल नदीवर फिल्म करायचं म्हटलं तेव्हा सगळे मला म्हणाले की तुला गंगेवर काही करावं असं वाटत नाहीये का, किंवा भारतामध्ये कितीतरी विषय आहेत ना, मग तुला नाईलला का जायचंय? मी असं म्हटलं की हो, गंगा नदीवर आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने माहितीपट आधीच बनलेले आहेत, पण नाईल ही जगभरातल्या लोकांना जी उत्सुकता आहे ज्या नदीबद्दल, तिथे जावं. आणि ही नदी जी आहे, इजिप्तचा जर आपण भाग बघितला तर 97% भाग हा वाळवंटी भाग आहे आणि फक्त 3% ही नदी वाहते. म्हणजे किती ती इजिप्तची जीवनरेखा असेल. त्या नदी नाईल नदीवर आपली संस्कृती तयार झाली, पिरॅमिड्स बनले मोठे, म्हणजे माणूस शेती करायला लागला नाईल नदीच्या काठी, शेतीचा शोध लावला, माणसाने कागदाचा शोध तिथे लावला. तर हे सगळं मला माणूस आणि नदी यांच्यातलं नातं जोडावंसं वाटलं, तपासून बघावंसं वाटलं, म्हणून मी इजिप्तला गेले. तिथे म्हणशील तर इजिप्तमध्ये जाताना नाईल नदीबद्दल मी आधी खूप संशोधन केलेलं होतं, भरपूर रिसर्च केलेला होता. ही जी तुमची तयारी आहे ही जाणून घेऊया. फक्त एक फोन येतोय आधी घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याला जळगावहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. मी मॅडमचा एक नियमित चाहता आहे. त्यांचं वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण याबद्दलचं मी लिखाणही नियमित वाचत असतो आणि फेसबुकला मी त्यांचा अगदी असीम फॉलोअर आहे मॅडमचा. अरे वा. मॅडम, तुम्ही नांदूर मध्यमेश्वर
तसेच तुमचं मोहाडीच्या शेतातलं चित्रीकरण मला खूप भावलेलं होतं. कारण मी नाशिकमध्ये 15 वर्ष होतो. माझे प्रश्न असे आहेत आपल्याला मॅडम, की पहिला प्रश्न असा की वन्यजीव संवर्धन किंवा पर्यावरण या संबंधी एखाद्या ठिकाणाची निवड करताना तिथे निकष काय लावतात की मी या ठिकाणी मला जायचंय बा, म्हणजे ही प्रतिमा कशी तुमच्या मनात येते, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की या निमित्ताने भटकंती करताना ज्या तुम्ही भावमुद्रा टिपता, त्या भावमुद्रा तुम्हाला स्वतःला पाहताना कामाचं समाधान आणि आनंद कसा मिळतो. आणि तिसरा प्रश्न असा की इतकं मोठं कार्य तुमचं आहे, यातला एखादा अविस्मरणीय अनुभव जो तुम्हाला अगदी झोपताना मनशांती देतो, तो मला ऐकायला आवडेल. धन्यवाद आणि शुभेच्छा. नक्की. मला वाटतं खूप छान प्रश्न त्यांनी विचारले की जे माझ्याही मनात होते खरं तर. त्यांचा पहिला प्रश्न हा होता की आपल्याला इथे जाऊन डॉक्युमेंटरी करायची किंवा हे वन्यजीव संवर्धन आपल्याला करायचं, तर हे ठरवण्याचे निकष काय की इथे जाऊन हे करायचं, हा त्यांचा पहिला प्रश्न होता. तर याचा आपण आधी मला वाटतं उत्तर देऊया, मग पुढे जाऊया. हो, जसं आपण नाईल बद्दल सुद्धा बोलत होतो की काय निकष आहे, तर पहिलं म्हणजे की आपल्या मनामधली चिकित्सा त्या गोष्टीबद्दलची. दुसरं म्हणजे की आपण जेव्हा वन्यजीवन संवर्धन किंवा पर्यावरण असं म्हणतो तेव्हा आपला सगळं लक्ष असतं वाघावर, की हा अरे तू जंगलामध्ये गेलीस मग तुला वाघ दिसला का. बरोबर आहे, पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा वाघांची संख्या कमी झाली होती तेव्हा आपण वाघाच्या संवर्धनासाठी जास्त प्रयत्न केले आणि वाघ हाच आपला ब्रँड अँबॅसेडर आहे आपल्या वन्यजीवनाचा. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा निसर्गसृष्टी आहे ना, नदी आहे, झाडं आहेत, छोटे छोटे कीटक आहेत, स्थलांतरी पक्षी आहेत, असं एक मोठी जी सगळी सृष्टी आहे, ह्याचं एक निसर्गाचं एक जे जाळं आहे ते लोकांपुढे मांडावं. आणि मला विचाराल तर आतापर्यंत कुणी एखादी गोष्ट सांगितली नाहीये, ती गोष्ट सांगायला मला जास्त आवडते. किंवा ती गोष्ट कधीतरी सांगितलेली असेल पण ती वेगळ्या अप्रोचनी आपण सांगतोय का, हाही महत्वाचा उद्देश आहे. तर जसं मी आता नाईलवर आपण पुन्हा एकदा येऊया की नाईल नदीवर अनेक डॉक्युमेंटरीज बनलेल्या आहेत, पण एका भारतीय नागरिकाच्या दृष्टीने नाईलकडे बघणं आणि नाईलचा आणि आपल्या मान्सूनचा कसा संबंध आहे, त्याचबरोबर आपण नदीला देवता मानतो, तसंच इजिप्तमध्ये सुद्धा नदीची पूजा केली जाते. नदी हीच त्यांची जीवनरेखा आहे पूर्ण. तर नदीच्या संवर्धनासाठी त्यांनी काय केलंय असं मला कुठेतरी धर्माच्या पलीकडे जाऊन, देशांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावंसं वाटलं. आणि एकच सांगते की पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याला जरी एखादी गोष्ट स्थानिक वाटली, म्हणजे आता नांदूर मधमेश्वरचा उल्लेख त्यांनी केला, तर नांदूर मधमेश्वर आपल्यासाठी महाराष्ट्रामधलं एक पक्षी अभयारण्य आहे, पण ती जागा जगाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने पण किती महत्वाची आहे, हा एक दृष्टिकोन मांडणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे लोकल टू ग्लोबल असं जेव्हा आपण म्हणतो तो निकष सुद्धा लावला जातो. क्या बात आहे. याच्याच बरोबर त्यांचा दुसरा प्रश्न होता की ज्या वेळेला तुम्ही डॉक्युमेंटरी करत असता आणि तुम्ही त्या भावमुद्रा टिपत असता, तर त्या नंतर बघताना तुम्हाला काय समाधान मिळतं आणि काय वाटतं. आणि त्यालाच जोडून त्यांचा अजून एक प्रश्न होता की एवढ्या सगळ्या डॉक्युमेंटरी करत असतानाचा एखादा अविस्मरणीय असा अनुभव काय की जो आठवल्याशिवाय राहतात नाही किंवा दिवस जात नाही, तर असा कुठला दिवस आहे किंवा अशी कुठली घटना आहे, काय सांगाल याविषयी? हो, असे खूप अनुभव आहेत. आणि मी नेहमी म्हणते की डॉक्युमेंटरी जरी मी बनवत असले तरी माझ्या डॉक्युमेंटरीचा खरा पटकथाकार, दिग्दर्शक हा निसर्गच असतो. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट प्लॅन करता आणि निसर्ग तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगून जातो, देऊन जातो. आम्ही जेव्हा गाज फिल्म केली तेव्हा मला असं वाटलं होतं की आम्हाला 1-2 डॉल्फिन तरी दिसावेत, असं म्हणून आम्ही गेलो. आणि आमच्याबरोबर अशी शाळेतली मुलं होती आणि निवतीच्या आयलंडवर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 50 डॉल्फिन्स आमच्या भोवती उसळ्या घेत होते. आणि ती मुलं त्यांच्याशी संवाद साधत होती, तसा डॉल्फिन्सना अजून जोश चढत होता. आणि ते जे उसळ्या घेत होते तो दिवस, नंतर त्या किनाऱ्यावर सापडलेलं हिरवं कासव, हा सुद्धा एक महत्त्वाचा अनुभव होता. पश्चिम घाटाच्या वेळेस जेव्हा मी फिल्म केली तेव्हा मला असं वाटायचं की मी जे काही बघतेय त्यातलं मी अगदी हार्डली 20% प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकते. बाकीचा 80% अनुभव आहे ना चैताली, तो तिथे गेल्याशिवाय तुम्ही नाही घेऊ शकत. म्हणजे गोव्याच्या एका देवराईमध्ये मी गेले होते आणि तिथे अशी आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळी खूप फुलपाखरं अशी विसावली होती आणि आम्ही गेलो आणि ती अशी भरकन उडाली. म्हणजे काहीतरी असं जादुई विश्व असल्यासारखं होतं. नंतर मिरिस्टिका स्वॅम्प नावाची एक वेगळी दलदलीतल्या वनस्पतींची एक वेगळी इकोसिस्टीम आहे. त्याबरोबरच पश्चिम घाटामधून खूप ऊर्जेने वाहणारे धबधबे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथली लोक. किंवा आम्ही तमिळनाडूमध्ये मुदुमलाईला गेलो होतो, तर मुदुमलाईमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही एका एलिफंट कॅम्पमध्ये चित्रण करत होतो आणि येताना मोयार नदी आहे,
त्या मोयार नदीवर 11 हत्तींचा कळप आंघोळीसाठी उतरला होता. वा. आणि ते हत्ती जेव्हा असे पश्चिम घाटातल्या गूढ जंगलांमधून कुठेतरी येतात आणि नदीमध्ये आंघोळी करतात आणि त्यांना बघणं म्हणजे तो एक नोबल जायंट आहे ना. असं वाटतं की आपल्याला हे सगळं जंगल, प्राणी, पक्षी हे सगळे आशीर्वाद देत आहेत. किरण पुरंदरे नेहमी असं म्हणतात की आपण जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपण खरंच जिवंत आहोत, आपण खरंच आपले सगळ्या संवेदना जागृत झाल्यात. तर तो जो अनुभव आहे तो शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाहीये, कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यासारखा पण नाहीये. खरे खरे, हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच कळतं आणि याचे साक्षीदार बरेच वेळेला आपणच असतो, कारण पटकन तो कॅमेरा निघेल आणि ते चित्रीकरण टिपून घेता येईल असं कधी कधी पर्यावरणाच्या बाबतीत नाही घडत. तो फक्त आपल्याला अनुभव येतो. आपल्याला फोन येतो एक कार्यक्रमात. पालघरहून विजय पाटील आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार, माझं नाव विजयात्माराम पाटील आहे. मी गौरापूर वाडा इथून बोलतो. बोला. महिला माहितीपट करत असताना तो कोणत्या विषयासंदर्भात करू शकतो किंवा त्यांना प्राधान्य असतं कोणत्या जास्त बाबींची? बरं बरं. त्यांचा प्रश्न आहे की महिलांना, सखींना जर माहितीपट करायची इच्छा असेल पुढे येऊन, तर हे क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना त्या कुठल्या कुठल्या विषयांवरचे माहितीपट करू शकतात? जसं तुम्ही आता वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण या विषयावर करताय, तर असे कुठले कुठले विषय आहेत, काय सांगाल या विषयात? जेव्हा मला असा प्रश्न विचारला जातो ना की महिला काय काय करू शकतात, तेव्हा मला एक पश्चिम घाटातल्याच एका स्थानिकांनी सांगितलेली गोष्ट आठवते. त्या आदिवासी महिला होत्या आणि मी त्यांना म्हटलं की तुम्हाला रात्री अपरात्री भीती नाही वाटत का जंगलात फिरताना, किंवा हत्तींची भीती वाटत नाही का? तर त्या म्हणाल्या जंगलाला आणि हत्तींना माहिती नसतं की तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात. तर पर्यावरणाचा विषय, खास करून कोणताही विषय, आता महिलांसाठी काही वर्ज्य नाहीये, कोणत्याही विषयावर डॉक्युमेंटरी करू शकतात महिला. पण त्याबरोबरच मी कितीतरी महिलांची अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की काही महिलांनी त्यांच्या खिडकीतून दिसणाऱ्या पक्ष्यांवर डॉक्युमेंटरी केली. किंवा लॉकडाऊनच्या काळात आपण बघितलं, आपण निसर्गाच्या खूप जवळ गेलो होतो, तर जे लोकांनी कधी कॅमेरा किंवा मोबाईल हातातही धरला नव्हता अशा महिलांनी सुद्धा निसर्गाचं खूप छान चित्रण केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं काय स्थान आहे ह्याचा एक अर्थपूर्ण पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे असं मला नाही वाटत की महिला आणि पुरुष असा काही भेदभाव त्याच्यामध्ये असावा. पण आता तर बघशील तू तर पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये, रिसर्चच्या क्षेत्रामध्ये, डॉक्युमेंटरीच्या क्षेत्रामध्ये इतक्या महिला अग्रेसर आहेत. आता आपल्याला एलिफंट विस्पररवर जे ऑस्कर मिळालं, ती फिल्म सुद्धा 2 मुलींनी जंगलामध्ये 1 वर्ष राहून केलेली फिल्म आहे. खरंय. मला वाटतं इतकं आता विषयाचं कुठलंही बंधन नाही असं म्हणता येईल. वेगवेगळ्या विषयांवरती हे माहितीपट होऊ शकतात आणि सखी प्रेरित होऊन इच्छा झाली तर हे करू शकतात. इतकं छान त्या म्हणाल्या. आपल्याला त्या असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय माहितीपट क्षेत्रातली महिलांची कारकीर्द या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पर्यावरण पत्रकार आणि डॉक्युमेंटरी मेकर आरती कुलकर्णी. ब्रेकपूर्वी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांच्या माहितीपटाच्या निमित्तानं झालं. आता मला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचं आहे. मॅडम, हे सगळ्या डॉक्युमेंटरी करत असताना खरं सांगायचं तर आपल्यासाठी एक क्षेत्र नवीन असतं. आपणही पहिल्यांदा कुठली तरी डॉक्युमेंटरी करत असतो. तर हे सगळं करत असताना आपल्याला काही अडचणी आल्या का, किंवा आपल्यासमोर काही आव्हानं होती का, जी एखाद्या सखीला पुढे मागे याचाही विचार करणं आवश्यक आहे ज्यावेळेला डॉक्युमेंटरी करायची असेल? तर अशी आव्हानं आणि अडचणी कुठल्या आल्या, काय सांगाल याविषयी? एखाद्या विषयावर आपल्याला डॉक्युमेंटरी भलेही करायची असेल, आपल्या मनामध्ये पॅशन असेल, पण त्याच्याबरोबरच डॉक्युमेंटरी मेकिंग हा तांत्रिक विषय सुद्धा तेवढाच आहे आणि त्यामुळे आव्हानं तर नक्की असतात. पहिलं आव्हान म्हणशील तर वन्यजीव संवर्धन किंवा पर्यावरणावर जेव्हा आपण डॉक्युमेंटरी करतो तेव्हा ते ऋतूंवर अवलंबून असते ती प्रत्येक गोष्ट. म्हणजे एखाद्या ऋतूमध्ये आपल्याला पश्चिम घाटामध्ये गेलं तर हे चित्रण मिळू शकेल, किंवा कासवांच्या घरट्यांचा हंगाम आहे तर त्यावेळेस ते मिळू शकेल. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की डॉक्युमेंटरी मेकिंग करताना तांत्रिक गोष्टी बऱ्याच असल्यामुळे आर्थिक आव्हानं नक्कीच असतात. आणि बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्यासाठी म्हणजे फिल्मसाठी अर्थसहाय्य मिळवेपर्यंत तो ऋतू निघून जातो, किंवा तुम्हाला ज्याचं चित्रण करायचं आहे ती स्टोरी पुढे पुढे निघून जाते. तर ह्याच्यावर मी काढलेलं उत्तर तुला सांगते की मी कामाला सुरुवात करते आणि हळूहळू मला मदत मिळत जाते खरं सांगायचं तर. मग माझं कुटुंबीय असतील, माझे मित्रमैत्रिणी असतील,
माझे मेंटॉर्स असतील, या सगळ्यांची मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण चित्रण करणार आहोत तिथली स्थानिक लोक इतकं छान मदत तुम्हाला करतात कोणत्याही अपेक्षेशिवाय. ह्याचं एक उदाहरण मी तुला देईन की मी आत्ता नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्यावर एक फिल्म केली आणि माझ्या पुढे आव्हान असं होतं की इतके सगळे स्थलांतरी पक्षी आहेत आणि त्यांना आपण 2-3 दिवसाच्या शेड्यूलमध्ये कसं आपण सगळं शूट करणार आहोत. बरोबर. पण नांदूर मधमेश्वरला जे स्थानिक गाईड होते त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या अभयारण्याचं इतकं छान चित्रण करून ठेवलेलं होतं. तर असं चित्रण सुद्धा तुम्ही तुमचा उद्देश जर त्यांना सांगितलात की कुठलाही व्यावसायिक उद्देश नाहीये, जनजागृती हा विषय आहे, तर सगळे लोक मदत करायला तयार होतात असा माझा अनुभव आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की 2 ते 3 दिवस हो. एवढ्या याच्यामध्ये ही डॉक्युमेंटरी झाली. तर बरेच वेळेला असं होतं की आपल्याकडे दिवस कमी असतात हो. आणि मग तेवढ्या दिवसात ती डॉक्युमेंटरी होणं हे आवश्यक असतं. मग अशा वेळेला नक्की कसली गरज असते, कुठल्या अभ्यासाची गरज असते, हे काय याविषयी काय सांगा? हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी चॅनेलवर आपण ज्या डॉक्युमेंटरीज बघतो ते लोक वर्ष त्या जंगलामध्ये तंबू ठोकून असतात आणि तेव्हा कुठे त्यांना एखादा दुर्मिळ शॉट मिळतो. बरोबर. आणि तशीच अपेक्षा आपल्याकडून सुद्धा असते. कारण शेवटी तुम्ही काय आव्हानं फेस केली आहेत ह्याच्यामध्ये कुणाला इंटरेस्ट नसतो, तुम्ही काय दाखवताय हे महत्त्वाचं आहे. मग ह्याच्यासाठी मी जे टेलिव्हिजनमध्ये काम केलं त्याची खूप मदत झाली की कमी वेळामध्ये तुम्ही प्रभावी पद्धतीने तुमची गोष्ट कशी सांगू शकाल, कशी ती गोष्ट तुम्ही विणाल बेसिकली. तर ह्याचा उपयोग झाला. ह्याच्यासाठी मी उदाहरण देईन की मला नागझिरा अभयारण्यामध्ये पक्षीमित्र किरण पुरंदरे राहतात आणि पक्षीमित्र किरण पुरंदरेंनी तिथे 1 वर्ष त्या जंगलामध्ये निवास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की या जंगलासाठी काम करायचं, इथल्या स्थानिक लोकांसाठी, पक्ष्यांसाठी, झाडांसाठी काम करायचं. मला त्यांची स्टोरी करायची होती. मी खूप वर्ष त्यांना ओळखत होते आणि माझ्याकडे तेवढा तांत्रिक ताफा तेव्हा नव्हता, अर्थसहाय्य सुद्धा नव्हतं, पण माझ्याकडे आयफोन होता. तर मी तिथे गेले आणि किरण पुरंदरेंशी गप्पा मारता त्यांच्याशी जंगलात फिरता एक छान चित्रण केलं त्यांच्याबरोबरचं. त्याच्यानंतर अर्थातच जंगल ट्रेल होती तेव्हा आम्हाला मोठ्या कॅमेऱ्याचा ताफा मागवावा लागला नागपूरहून. आम्ही जंगल ट्रेल शूट केली आणि नंतर आम्ही ती मोठ्या कॅमेऱ्याने पुन्हा एकदा किरण पुरंदरे आणि त्यांच्या पत्नीचा इंटरव्ह्यू घेतला. तर माझ्या असं लक्षात आलं आपण मोबाईलने जे शूट करतो ते इतकं जवळीक साधणारं आणि इंटिमेट असं आहे. कारण आताचं स्वरूप कसं झालंय, टीव्हीकडून आपण पूर्णपणे डिजिटलकडे गेलेलो आहोत. तर त्या डिजिटलमध्ये खरं सांगायचं तर तुमच्याकडे कंटेंट असेल, चांगली स्टोरी असेल आणि तुम्ही प्रामाणिक असाल तुमच्या हेतूमध्ये, तर तुम्ही एका मोबाईलच्या साह्याने सुद्धा छान डॉक्युमेंटरी करू शकता आणि ती तितकीच पोचते. मग लोक असं बघत नाहीत की तुम्ही काहीतरी ड्रोन शॉट घेतलाय का किंवा तुमचं सगळं हायटेक आहे का, असं काहीही नाहीये. आपल्याला खूप अनुभव असे आलेले आहेत की अगदी स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी केलेला एखादा व्हिडिओ जगभरामध्ये व्हायरल होतो. तर आशय असेल तर तंत्राची मर्यादा आत्ताच्या काळात तरी तेवढी नाहीये. आणि मला वाटतं हे सखींसाठी फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की साधा फोन, एखाद्या सखीला इच्छा झाली आणि तिला तितका तो आशय महत्त्वाचा वाटत असेल तर त्या फोनच्या माध्यमातून सुद्धा ती प्रभावीपणे ती गोष्ट तिच्याकडे मुद्रित करून ठेवू शकते. इतकं आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत फार पुढे गेलोय आणि प्रगत झालोय. आता याच अनुषंगाने मला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही पर्यावरणाच्या संदर्भातले हे सगळे माहितीपट करताय. आपण एकीकडे असं म्हणतोय की पर्यावरणाचा असमतोल होत चाललाय किंवा त्याचा ऱ्हास होत चाललाय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माहितीपट तयार करताना किंवा त्याच्या निर्मितीवरती प्रभाव पडला आहे का, आणि जर तो असेल तर त्याच्यावरचा उपाय आपल्या मनात काय आलाय, काय सांगाल याविषयी? जेव्हा मी डॉक्युमेंटरी करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींची माहिती होणं या टप्प्यावर आपण जास्त काम करत होतो. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय आहे, भारतामध्ये कोणती निसर्ग वैविध्य आहे हे आधी सगळ्यांसमोर मांडावं हे पहिलं काम होतं. त्याच्यानंतर संवर्धन करण्यासाठी, दुर्मिळ होणाऱ्या प्रजातींचं संवर्धन करण्यासाठी, वृक्षतोड थांबवण्यासाठी जे कार्यकर्ते, पर्यावरणवादी कार्यकर्ते काम करत होते त्यांचं काम पुढे आणणं हे एक आव्हान होतं. आता मात्र आपण संवर्धन ते संघर्ष अशा टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. वन्यजीवनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे पूर्वी जर मी दोडामागच्या जंगलात गेले असते तर मी हत्ती आणि त्यांचं जंगल अशी एक रम्य कथा सगळ्यांना सांगितली असती. पण आता इतकं बदललंय म्हणजे जंगलांना, अभयारण्यांना अक्षरशः युद्धभूमीचं स्वरूप आलंय. आपण बघतोय की ताडोबामध्ये वाघ जंगलांच्या बाहेर येत आहेत, माणसांवर हल्ले होतात. बिबट्यांचा प्रश्न तर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे, गावागावांमध्ये काय होतं.
त्याच्यानंतर असा जर मानव प्राणी संघर्ष सोडवायचा असेल किंवा अगदी सागरी जीवनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्याच दिवाळीमध्ये गणपतीपुळ्याला माझ्या गावाला ब्लू व्हेलचं पिल्लू अडकून समुद्र किनाऱ्यावर आलं होतं आणि कुणालाच माहिती नव्हतं की असं जर ब्लू व्हेलचं पिल्लू समुद्र किनाऱ्यावर आलं तर त्याला पुन्हा समुद्रामध्ये सोडायचं कसं, त्याला आधी पुन्हा हायसं कसं वाटलं पाहिजे. आणि मग सगळ्यांसाठीच तो एक मोठा अनुभव होता. वन विभाग, कोस्ट गार्ड, तिथे राहणारे स्थानिक लोक की काय केलं पाहिजे आपण अशा परिस्थितीमध्ये. त्यामुळे ना आता माहिती, संवर्धन आणि संघर्ष अशा टप्प्यांवर आपण येऊन पोचलोय. तू जो उल्लेख केलास की हवामान बदल, जागतिक तापमान वाढ हा आता आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेला आहे. आता आपण बघतोय उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवायला लागलेली आहे. बंगलोर सारखी शहरं पाण्यासाठी अक्षरशः तडफडतायत. त्याच्याबरोबर उन्हाच्या झळा जशा जशा वाढत जातील तसं हे आव्हान कसं स्वीकारायचं हा एक विषय आहे. आणि मला वाटतं हे आव्हान स्वीकारण्यासाठी एक दृष्टिकोन आवश्यक आहे जो तुमच्याकडून शिकण्यासारखा आहे. तर त्या दृष्टिकोनाकडे आपण येणार आहोत. पण आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की डॉक्युमेंटरी म्हणजे काय किंवा डॉक्युमेंटरी लिहिताना कोणते विषय अधोरेखित करावेत आणि त्याची सुरुवात आणि शेवट कशी करावी. ओके. त्यांचा प्रश्न खूप छान आहे. मला वाटतं की डॉक्युमेंटरी म्हणजे नेमकं काय, की तुमच्या डॉक्युमेंटरीत हे असणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात आणि शेवट हा आपण कसा केला पाहिजे डॉक्युमेंटरीचा. कारण बऱ्याच वेळेला जे प्रेक्षक आहेत ते सुरुवात आणि शेवट याच्यावरती ते डॉक्युमेंटरी पाहायची की नाही सुरुवातीवरती हे ठरवतात. तर आपल्या मते ही कशी असायला हवी आणि विषय साधारण कुठले असायला हवेत. हो, आता आपण समजा ब्लू व्हेलचा उल्लेख केला की निळा देवमासा आहे हा, तर त्या म्हणाल्या की डॉक्युमेंटरी म्हणजे काय. तर मुळामध्ये तुम्ही ज्या विषयावर डॉक्युमेंटरी बनवताय त्या विषयाबद्दल प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न येतील त्याची उत्तरं तुम्हाला त्या डॉक्युमेंटरीमध्ये मिळाली पाहिजेत, तरच ती डॉक्युमेंटरी प्रेक्षकापर्यंत नीट पोहोचते. आता ब्लू व्हेलवर जर मी डॉक्युमेंटरी करायची ठरवली तर मला पहिल्यांदा आधी सांगावं लागेल की ब्लू व्हेल म्हणजे काय आहे, तो कुठल्या समुद्रात राहतो, तो आत्ता गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर का आला असावा. इतके बेसिक प्रश्न जे लहान मुलांच्या मनात येतात ना तसे प्रश्न डॉक्युमेंटरी मेकरनी स्वतःला विचारावेत आणि त्याची उत्तरं द्यावीत. नंतर आपण जे बोलत होतो की संवर्धन, संघर्ष, हवामान बदल, तापमान वाढ, तर ह्याच्यामध्ये आता झालंय असं की डॉक्युमेंटरी बनवताना हे बघा किती सगळं छान छान आहे, हे आपण जपलं पाहिजे, एवढं नाही चालणार. आता जे लोक ठोस कृती करतायत तो त्या वन्यजीवनासाठी, झाडांसाठी, निसर्गासाठी ती कृती आपण पोचवली पाहिजे सगळ्यांपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो मी BBC-च्या माझ्या प्रशिक्षणामध्ये शिकले, सोल्युशन जर्नलिझम. म्हणजे डॉक्युमेंटरी मेकरचं सुद्धा आता काम असं आहे की नुसता माहितीपट बनवून चालणार नाही, तर पर्यावरण रक्षणासाठी काय उपाय केले पाहिजेत ते तुम्ही सुचवा आणि प्रेक्षकांना, तुमच्या वाचकांना सुद्धा ते उपाय, तशी जीवनशैली अंगीकारायला उद्युक्त करा. तर ती डॉक्युमेंटरी खरंच सक्सेसफुल झाली असं मला वाटतं. आणि त्याने असाही प्रश्न विचारला होता की एखादी डॉक्युमेंटरी करून झालीये पण तिचा शेवट सुचत नाहीये. तर बऱ्याच वेळेला असं होतं की काहीतरी दाखवायचं असतं आणि मग ते राहून जातं आणि असं वाटतं अरे या डॉक्युमेंटरीत ही गोष्ट असती ना तर अधिक चांगलं झालेलं असतं. बरोबर. तर मग हा शेवट नेमका कुठल्या हेतूने आणि कसा नेमका करावा. आपण एवढ्या डॉक्युमेंटरी केल्यात, हा शेवट आपण कशा पद्धतीने केलात काय सांगायला. हो, जसं कवींना प्रश्न विचारला जातो की तुम्हाला कविता सुचते कशी, पहिली ओळ कशी लिहिता तुम्ही, मग शेवट कसा करता. ती एक पद्धत जी आहे, प्रक्रिया जी आहे ती फार उलगडून तुम्हाला सांगता येत नाही, त्या तुम्हाला अनुभवातूनच जावं लागतं. पण त्यातली तांत्रिक बाजू अशी आहे की तुम्हाला ज्या विषयावर डॉक्युमेंटरी बनवायची आहे त्याचं स्क्रिप्ट तुमच्याकडे रेडी पाहिजे की तुम्ही काय सांगणार आहात, काय शॉर्ट्स तुम्ही दाखवणार आहात, तुमची सुरुवात कशी असणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ठरवतो एक, म्हणजे आता मी नांदूर मधमेश्वरला डॉक्युमेंटरी बनवायला गेले होते फॉर एक्झाम्पल, तर मी असं ठरवलं की नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कसं आहे ते मी दाखवेन, इथे कोणते स्थलांतरी पक्षी येतात ते मी दाखवेन, नांदूर मधमेश्वरच्या संवर्धनामध्ये काही आव्हानं आहेत का त्याच्याबद्दल सुद्धा बोलेन. असं एक स्क्रिप्ट माझ्या मनामध्ये रेडी असतं. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल चित्रण करायला जाता तेव्हा मी जसं म्हटलं की निसर्ग तुमचा स्टोरी बोर्ड पूर्णपणे बदलून टाकतो, पटकथा वेगळीच लिहितो तो, आणि त्या अनुभवाला तुम्ही पूर्ण कोऱ्या पाटीने सामोरे जाता की हा पक्षी हा असा आहे, मी ह्याच्याबद्दल हे ऐकलं होतं पण मला तर इथे काहीतरी वेगळंच दिसतंय, मग माझी स्टोरी काहीतरी वेगळी होते. मी जेव्हा शूट करून येते, सगळं चित्रण करून येते, तेव्हा मी बघते की ह्याच्यात मला काय मिळालं आहे आणि त्याच्यातला सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट जो आहे
तो मी सुरुवातीला मांडते, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये. आता डिजिटल मीडियामध्ये असं म्हणतात की पहिल्या 3 सेकंदामध्ये तुम्ही तुमच्या प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे. तर कोणत्याही म्हणजे वाघावर डॉक्युमेंटरी करत असेल मी, तर मी वाघाच्या बद्दल वेगळं काय सांगेन पहिल्या 3 सेकंदात, तर मग त्याची सुरुवात खूप आकर्षक होईल. आणि शेवट मला तरी असं वाटतं की उपायाकडेच जायला पाहिजे. म्हणजे फक्त प्रॉब्लेम सांगून चालणार नाही, त्याच्यावर काय उपाय पाहिजे आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही ऍक्टिव्हली काय करू शकता. तुम्ही झाडं लावण्यासाठी काही करू शकता का, तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही करू शकता का. त्याच्यामध्ये अँटिनावाला कासवचं मी उदाहरण तुला देते. तर त्याच्यामध्ये मला कळत नव्हतं की शेवट काय असावा या सगळ्याचा. आणि मग मला एक घटना लक्षात आली की एका कासवाच्या नॉस्ट्रिल्समध्ये 2 स्ट्रॉ गेले होते. म्हणजे आपण ज्यूस पिण्यासाठी जे स्ट्रॉ वापरतो, आणि ते स्ट्रॉ कसे काढणार, ते कासव कुणाला सांगणार आहे. मग जेव्हा काही स्कुबा डायव्हर्सच्या लक्षात आलं, तेव्हा मग सर्जरी करून ते स्ट्रॉ काढावे लागले. तर मला असं वाटलं की माझ्या डॉक्युमेंटरीचा शेवट कुठेतरी असा करावा की कासवाच्या निमित्ताने मी सगळ्यांना समुद्र रक्षणासाठी काही सांगू शकेन का, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही सांगू शकेन का. आणि अजूनही मला असं वाटतं पर्यावरणाचा कितीही ऱ्हास होत असला, प्रदूषण वाढत असलं, तरी कुठेतरी एक पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. आणि तसं मी अँटिनावाला कासवच्या वेळेस सांगितलं की प्रदूषण झालं तर कासवांसाठीही कठीण आहे, आपल्यासाठीही कठीण आहे. पण मुंबईच्या वर्सोवाच्या किनाऱ्यावर तो वर्सोवाचा किनारा स्वच्छ करण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच्यानंतर ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लं त्या किनाऱ्यावरून समुद्रामध्ये सोडण्यात आली. म्हणजे निसर्गाला जर तुम्ही त्याची स्पेस दिलीत, त्याची जागा दिलीत, तर काय जादू घडते. तर माझ्या प्रत्येक डॉक्युमेंटरीमध्ये ही जादू लोकांपर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करते. मला वाटतं आणि याच्यातून हेच आपल्याला समजतं की विषय कुठलाही असू दे, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं किंवा उपाय त्या गोष्टीवरचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे तितकंच गरजेचं असतं. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. माहितीपट निर्मितीत महिलांची कारकीर्द या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत फिल्म मेकर आणि फार महत्त्वाचं पर्यावरण पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या आरती कुलकर्णी. मला वाटतं आरतीताई, आता आपला एक फार महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपण तुमचा सगळा प्रवास पाहिला, वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीविषयी, महाराष्ट्राच्या जैवविविध्याविषयी बोललो, तर छंद म्हणून डॉक्युमेंटरी करणं वेगळं आहे आणि एखाद्या सखीला जर असं वाटलं की आपल्याला करिअर म्हणून या क्षेत्रात यायचं आहे, तर तिने कुठल्या गोष्टींचं भान ठेवणं किंवा कुठल्या गोष्टींची तयारी ठेवणं हे आवश्यक आहे. आपण काय सांगाल याविषयी, की तिने या गोष्टींचा अभ्यास करूनच या क्षेत्रामध्ये पाऊल उचलावं, काय सांगाल याविषयी? हो, बरेच जण मला असं म्हणतात की आम्हाला वन्यजीव संवर्धन, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे आणि आम्हाला पत्रकार व्हायचं आहे. तर पत्रकार होणं ही एक गोष्ट झाली, डॉक्युमेंटरी मेकर होणं ही एक गोष्ट झाली. पण अशी कितीतरी क्षेत्र आहेत पर्यावरणामध्ये सध्या की जी महिलांना, आपल्या सखींना खुणावता आहेत. आधी आपण पाहिलं तर फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये म्हणजे वनविभागामध्ये महिला तेवढ्या नव्हत्या, पण आता अगदी फॉरेस्ट गार्डपासून, वनमजूरपासून अगदी उच्च पदावरच्या अधिकाऱ्यांपर्यंत महिलांचा सहभाग वनविभागामध्ये वाढलेला आहे आणि त्यांच्या कामाचं सुद्धा कौतुक केलं जातं. पूर्वी असं असायचं की फील्डवर जाणं तेवढं महिलांना शक्य होईल का, दिवस रात्र तिथे राहणं शक्य होईल का, असे प्रश्न होते. पण आता वन्यजीव संशोधनामध्ये सुद्धा कितीतरी तरुणी उतरलेल्या आहेत. फोटोग्राफीमध्ये असेल किंवा मी वेगवेगळ्या रिपोर्टाच्या निमित्तानं जेव्हा जंगलांमध्ये फिरते महाराष्ट्रातल्या, तेव्हा फॉरेस्टमधल्या काही महिला मला अशा भेटतात की 3-3, 4-4 दिवस त्या जंगलामध्येच राहिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर वन्य प्राणी आणि माणूस या संघर्षावर उत्तरं अनेकांनी काढलेली आहेत. अजून एक मला सांगायचं आहे चैताली की आपण पर्यावरणाचा विषय जो आहे तो आता अगदी ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे. आपण सौर ऊर्जेचं उदाहरण घेऊ तर सौर ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून महिलांची कशी मदत घेता येईल याच्यासाठी सरकारने प्रयत्न केले, वेगवेगळ्या संस्थांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर आपण मिलेट्स म्हणजे भरड धान्याचं वर्ष जाहीर केलं होतं आणि या मिलेट्स पिकवणाऱ्या कितीतरी स्त्रिया या निमित्ताने प्रकाशझोतामध्ये आल्या. तर खरोखरच पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये जमिनीवर पाय रोवून काम करणाऱ्या महिला अजिबातच कमी नाही आहेत. मी जेव्हा एका पाणलोट क्षेत्राच्या वर स्टोरी केली होती, फादर बाकर नावाचे एक पाणलोट तज्ज्ञ होते,
ते असं मला म्हणाले की भारतातल्या महिलांकडे जे शहाणपण आहे, जे विजडम आहे, ते मला फार महत्त्वाचं वाटतं आणि पर्यावरणाची चळवळ जर चालवायची असेल तर महिलांच्या सहभागाशिवाय कोणताही पर्याय नाहीये. मला वाटतं सगळ्या सखींना फार मोठं तुम्ही पण एक चांगली कौतुकाची थाप दिलेली आहे की खरंच ही अशी जाणकार व्यक्ती ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अजून काय सांगाल याविषयी? अजून बरेच असे उपक्रम सरकार सुद्धा राबवत असतं. आपण सह्याद्री चॅनेलवर बोलतोय म्हणून मी म्हणते, किंवा लोकसहभागातून आपण जसं आपल्याला केनियाच्या वांगारी मथाईंची गोष्ट माहिती आहे की त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली आणि केनियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष संवर्धनाची चळवळ त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी म्हणजे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ याच्यावर उपाय काढण्यासाठी म्हणून जे बायोटेक्नॉलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, तांत्रिकदृष्ट्या काही संशोधनाचा विषय असेल, याच्यामध्ये महिला ज्या चिकाटीने काम करतात तर त्यांचं जे एक पॅशन आहे, त्यांचा जो ध्यास आहे त्याच्याबद्दलचा, तो आता निश्चितच पुढे जातोय. आणि आता तर या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये हळूहळू महिलांची मक्तेदारी होईल की काय असा विषय झालेला आहे. क्या बात आहे. मला वाटतं अगदी एक शेवटचा मनात प्रश्न आहे की अजून कुठल्या विषयाची डॉक्युमेंटरी करावी असं आपल्याला वाटतं, काय सांगाल थोडक्यात? बरेच विषय आहेत डॉक्युमेंटरीसाठी आणि त्याच्यामध्ये मला जे पहिलं आता खुणावतंय ते म्हणजे हिमालयामध्ये मी फारसं काम केलेलं नाही आहे. मी सिक्कीममध्ये लेप्चा आदिवासी लोक नदीच्या संवर्धनासाठी काय काम करतात त्याच्यावर स्टोरी केली होती, मोठा रिपोर्टाजसुद्धा केलेला होता. पण आता हिमाचल प्रदेशमध्ये जे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे तिथे मला जायचं आहे. मला सगळेजण विचारतात तिथे तुला काय दिसेल. मी म्हणते की दिसेल म्हणजे प्राणी पक्षी याहीपेक्षा त्यांचा अधिवास, त्यांचं जंगल महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशी आपलं काय नातं आहे हे शोधणं महत्त्वाचं नाहीये मला का? वाटतं आणि परिसर म्हटल्यानंतर अनेक गोष्टी दिसतातच आणि त्या वेगवेगळ्या अनुभवाला येतात. खरंच हा विषय खूप मोठा आहे आणि याचा आवाका जबरदस्त आहे. पण आपण खूप खुलेपणाने आणि मोकळा करून, सोप्पा करून हा विषय इथे मांडलात आणि इथे वेळात वेळ काढून मुळात आलात त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि माझं शेक्रू हे YouTube चॅनेल आहे, याच्यावर तुम्हाला या डॉक्युमेंटरीज पाहायला मिळतील. नक्कीच हे वेगवेगळे विषय घेऊन असे आपले वेगवेगळ्या सखी, तज्ज्ञ सखी इथे येत असतात आणि वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ते आपल्याला संदेश देत असतात. तेव्हा आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका वेगळ्या विषयासह. आता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.